Today's play activity is Move in Rhythm, which comes under the category of emotional and aesthetic development of preschool students. So, this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to move in rhythm, to express feelings of joy, and to learn simple dance steps and to move gracefully. For this, we need some music or drum, musical instrument. And how we have to play this activity? Let the children stand in circle, clap a simple rhythm, for instance, 2 quick beats and 1 slow, or 2 slow and 3 quick. Let the children repeat it with you. Keep clapping till all the children clap together in a correct beat. Then change to a different rhythm. Vary the rhythm from time to time. When variation is possible here, let the children stand in semicircle, clap a simple rhythm and ask the children to move their bodies to beat, each time in a different way. Show them movement like sway from side to side, sway forward and backward, swing the one arm at a time, swing the foot, etc. So the children will start moving to a rhythm. Second variation, let the children stamp their feet to the rhythm, at first dancing in the same place and later walking around in a circle. Third variation, teach children simple dance steps and folk dances. मूव्ह रिदम ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा भावनिक विकास आणि सौंदर्य अनुभवाचा विकास होतो, ज्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या रिदमवर वेगवेगळ्या मूव्हमेंट करणं किंवा डान्स करणं इथे हे शिकता येतं. मुलं इथे सर्कलमध्ये उभे आहे आणि सुरुवातीला त्यांना क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे सिम्पल रिदमवर, म्हणजे जशा 2 पटकन टाळ्या वाजवणे, एखादी स्लो वाजवणे किंवा 2 वेळा आपण हळूवार टाळी वाजवली आणि त्याच्यानंतर लगेच 3 वेळा पटापट टाळ्या वाजवल्या, असा हा एक रिदम घ्यायचा आहे आणि कंटिन्युअसली हा असाच वाजवायचा जोपर्यंत सगळ्या मुलांना हे जमत नाही. आणि एक वेळ हे सगळं जमलं की मग आपण दुसऱ्या प्रकारचा रिदम घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये 4 क्विक टाळ्या असतील, पटापट 4 टाळ्या वाजवायच्या आणि एकच हळू वाजवायची, असं काही वेगवेगळं आपण रिदम इथे घेऊ शकतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलं रिदममध्ये अशाच टाळ्या वाजवतील आणि सोबत त्यांच्या ज्या मूव्हमेंट आहे शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली, दोन्ही हात एका बाजूने दुसरीकडे करणे किंवा 2 हात वर करणे, मागे नेणे किंवा एक पाय समोर करणे, मागे नेणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या शारीरिक हालचाली आहेत तर त्या ह्या रिदमसोबत मॅच होत अशा त्या करायच्या आहे आणि जोपर्यंत सगळ्या मुलांना येतं तोपर्यंत हे करायचं आहे. त्यानंतर आणखी एखादं व्हेरिएशन असं होऊ शकतं, मुलं एकाच जागेवर पाय हलवत टाळ्या वाजवतील रिदमवर आणि त्यानंतर ते हळूवारपणे एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरत पाय वाजवत टाळ्या वाजवत जातील किंवा कुठल्याही रिदममध्ये मूव्हमेंट करतील. किंवा आणखी एक तिसरं व्हेरिएशन याच्यामध्ये होऊ शकतं की कुठल्याही सिम्पल डान्सच्या स्टेप्स मुलांना शिकवायच्या आहे.